गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल एक घेतला होता. न्यूमेरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 65 मध्ये आपण दुसऱ्या एक्झाम्पलला सुरुवात करणार आहे. काय आहे दुसरा एक्झाम्पल आणि कुठल्या पेज नंबरवर आहे? 126 पेज नंबरवरचा हा एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ इंटेग्रल 0 to π/2 sin x dx. 1 बाय ट्रॅपेझॉइडल रूल, 2 बाय सिम्पसन्स रूल युजिंग 11 ऑर्डिनेट्स. म्हणजे आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूलनेही याची व्हॅल्यू काढायची आहे, ॲज वेल ॲज सिम्पसन्स 1/3 रूलनेही याची व्हॅल्यू काढायची आहे. आता सिम्पसन्स रूल म्हटल्यानंतर तुम्ही सिम्पसन्स 1/3 रूल बी यूज करू शकता, सिम्पसन्स 3/8 रूल बी यूज करू शकता. सोल्युशन: डिवाइड द रेंज, जी लिमिट दिलेली आहे 0 to π/2 याला रेंज म्हणतात. ब्रॅकेटमध्ये 0, π/2 इंटू 10 इक्वल पार्ट्स. कशामुळे 10 इक्वल पार्ट्स? तर 11 ऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे 10 इंटरवल 10 भाग त्याचे पडू शकतात. सो दॅट h इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इंटरवल्स, विच इज इक्वल टू π/20. याची व्हॅल्यू काय आली? π/20. अँड फ्रॉम ट्रिग्नोमेट्रिक टेबल x मग कसं लिहिता येईल आपल्याला? 0 म्हणजे x0 ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर x0 प्लस h म्हणजे π/20 प्लस x0 प्लस 2h π/10. अशा पद्धतीनं जर तुम्ही वाटचाल केली तर π/20, π/10, 3π/20, π/5, π/4, 3π/10, 7π/20, 2π/5, 9π/10 आणि π/2 असे त्याचे इक्वल भाग पडतात. π/20 जर ॲड करत गेलो आपण इथून पुढे तर 0 पासून π/2 चे टोटल नंबर 10 इक्वल पार्ट पडतात, जे की π/20 त्याची विड्थ आहे. आता ही y इज इक्वल टू साइन x, हे ट्रिग्नोमेट्री टेबल्स मधून घेतलेल्या व्हॅल्यू 0, साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन π/20 ची व्हॅल्यू 0.1564, अशा पद्धतीनं 0.30, 90, 0.45, 40, 0.58, 78, 0.70, 71, 0.80, 90, 0.89, 10, 0.95, 11, 0.98, 77 आणि 1. या झाल्या आपल्या व्हॅल्यूज इक्वल पार्ट पाडल्याच्या नंतर. आता युजिंग द ट्रॅपेझॉइडल रूल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द इंटेग्रल. एक्झॅक्ट व्हॅल्यू तर नाही, थोडंफार ट्रंक्लेशन एरर येऊ शकते, बट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज डेफिनेटली वी गॉट. So integral x0 to x0 plus nh y dx, which is equal to integral 0 to 0 plus 10 n number of intervals into h π/20 y dx, which is equal to integral 0 to π/2 sin x dx. आता फॉर्म्युला काय आहे? which is equal to h in bracket mean of the first and last ordinate y0 plus y10 divided by 2 plus sum of all intermediate ordinates, that is y1 plus y2 plus ... plus y9 पर्यंत. आता याच्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज तर आपल्याला माहीतच आहे. सो विच इज इक्वल टू π/20 इन ब्रॅकेट 0 प्लस 1/2 प्लस y1 ची व्हॅल्यू 0.1564, 0.3090, 0.4540, 0.5878, 0.7071, 0.8090, 0.8910, 0.9511 plus 0.9877. So which is equal to π/20 in bracket 1/2 म्हणजे 0.5 प्लस या सगळ्याची बेरीज केली 5.8531 येते,
विच इज इक्वल टू पायची किंमत तुम्हाला माहित आहे 314 डिवायडेड बाय 20 इंटू पाय बाय 20. पायची किंमत 3.14 डिवायडेड बाय 20 आणि या दोघांची ऍडिशन केली 6.3531. सो विच इज इक्वल टू याला भाग जर दिलं 3.14 ला 20 नी तर तुमचा भागाकार येतो 0.157 इंटू 6.3531. याचा जर गुणाकार केला तर विच इज इक्वल टू 0.9974367. अप्रॉक्सिमेट तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल विथ द हेल्प ऑफ और युजिंग द ट्रॅपेझॉइडल रूल. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. Now using Simpson's 1/3 rule, the approximate value of the integral 0 to pi by 2 sin x dx, which is equal to h by 3 in bracket first ordinate plus last ordinate plus 4 times odd ordinate plus 2 times even ordinate. That means what? Which is equal to h by 3 in bracket y0 plus y10 plus 4 times in bracket y1 plus y3 plus y5 plus y7 plus y9 plus 2 times in bracket y2 plus y4 plus y6 plus y8, which is equal to pi by 20 value of h divided by 3 in bracket first ordinate ची value 0 plus last ordinate ची value 1, so 0 plus 1 plus 4 times ऑड ऑर्डिनेटच्या व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत ब्रॅकेटमध्ये 0.1564 प्लस 0.4540 प्लस 0.7071 प्लस 0.8910 प्लस 0.9877 प्लस 2 टाइम्स इवन ऑर्डिनेटची व्हॅल्यूज दिलेली आहे 0.3090 प्लस 0.5878 प्लस 0.8090 प्लस 0.9511. So which is equal to pi by 60 in bracket 1 plus 4 into हे ऑड ऑर्डिनेटच्या ॲडिशन केली तर त्याची ॲडिशन आली 3.1962 प्लस 2 टाइम्स इवन ऑर्डिनेटची ॲडिशन केली 2.6569 विच इज इक्वल टू पाय म्हणजे तुम्हाला माहित आहे 3.14 डिवायडेड बाय 60 in bracket 1 plus 4 into 3.1962 is 12.7848 plus 2 into 2.6569 is 5.3138. याचा जर आपण 3.14 डिवायडेड बाय 16 चा जर भाग दिला तर 0.0523 मल्टिप्लाय या सगळ्याची ॲडिशन 19.0986 आणि या दोघांचा गुणाकार विच इज इक्वल टू 0.9994934. सो ॲक्च्युअली व्हॅल्यू ऑफ इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 साइन एक्स डी एक्स विच इज इक्वल टू मायनस कॉस एक्स 0 टू पाय बाय 2 लिमिट्स. सो इट गिव्स 1. एरर इज 0.1. So negligible it is 0.1 means this example is complete here. The next example exercise on page number 143 show that 1.62 is an approximate value of integral 1 to 5 dx upon x if h is equal to 1 in Simpson's rule. h ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे आपल्याला त्यामुळे आपण सोल्यूशन डायरेक्ट घेऊ शकतो. वी हॅव इंटेग्रल 1 टू 5 1 बाय एक्स डी एक्स. वायची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स आहे आणि एचची व्हॅल्यू 1 आहे. मग एक्सच्या जर व्हॅल्यूचा विचार केला तर लोअर लिमिटपासून सुरुवात केलं त्याच्यामध्ये एक एक जर ॲड केलं तर 1 2 3 4 5 नंबर ऑफ इंटरवल्स 4 आहे इथे आणि y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळायला 1 1 by 2 1 by 3 1 by 4 and 1 by 5. Simpson's 1/3 rule is
integral 1 to 5 1 upon x dx which is equal to h by 3 in bracket first ordinate plus last ordinate y0 plus yn plus 4 times odd ordinates म्हणजे ब्रॅकेटमध्ये 4 टाइम्स ब्रॅकेटमध्ये y1 प्लस y3 प्लस डॉट 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 प्लस y ला सफिक्स n-1 प्लस 2 टाइम्स ब्रॅकेटमध्ये इव्हन ऑर्डिनेट्स दॅट इज y2 प्लस y4 प्लस डॉट 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 प्लस y ला सफिक्स n-2. Hence integral 1 to 5 1 by x dx which is equal to 1 by 3 in bracket first ordinate plus last ordinate y0 plus y4 plus 4 times odd ordinate y1 plus y3 plus 2 times even ordinate that is y2. So which is equal to 1 by 3 in bracket 1 plus 1 by 5 plus 4 times in bracket 1 by 2 plus 1 by 4 plus 2 times in bracket 1 by 3. So which is equal to 1 by 3 because 1 by 3 in bracket 1 plus याला जर भाग दिलं 5 नी 1 ला तर 0.2 चा भाग जाईल इथं भाग नाही जात म्हणून 0 घेतलं इथं पॉइंट दिला 10 झाले 5 दोन्ही 10 प्लस 4 टाइम्स इन ब्रॅकेट 0.5 प्लस 0.25 प्लस 2 into 0.33 भागाकार तुम्हाला येते त्याच्यामुळे ते तुम्ही सहज करू शकता. सो विच इज इक्वल टू 1 by 3 इन ब्रॅकेट याची ॲडिशन केली 1.2 प्लस 4 या दोघाची ॲडिशन केली 0.75 ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि प्लस या दोघाचा गुणाकार केला 2 into 0.33 मीन्स 0.66. सो विच इज इक्वल टू 1 by 3 याची आणि याची बेरीज केली 1.86 याचा आणि याचा गुणाकार केला 3.00 विच इज इक्वल टू या दोघाची ॲडिशन केली 4.86 डिवायडेड बाय 3 विच इज इक्वल टू 1.62 अप्रॉक्सिमेट आणि जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इंटेग्रल 1 to 5 dx अपॉन x विच इज इक्वल टू 1.62. मित्र हो या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.